बहुजन विकास आघाडीचा नालासोपाऱ्याच्या पेल्हारमध्ये पैशांचा खेळ, 10 लाख जप्त. भाजपावर बहुजन विकास आघाडीचा थेट आरोप. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराचा तोफा थंडावला असताना काल मध्यरात्री 10,09,000 रुपयांची रोकड जप्त करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपाचे पैसे असल्याचे सांगितले असून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. बीजेपी सत्तेमध्ये येण्यासाठी काहीही करू शकते असा आरोप ऍडव्होकेट अंजली पाटील यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. मी ऍडव्होकेट अंजली पाटील, पेल्हारची पूर्व नगरसेविका. हा पेल्हार भाग जर आपण बघितला तर हा मुस्लिम, हिंदू, आदिवासी हा सगळ्यांचा इथे समभाव आहे आणि इथे सगळ्यांचं लक्ष पेल्हार गावामध्ये प्रत्येक पार्टीचं लक्ष आहे. ह्या इलेक्शनच्या अगोदर पण इथे आम्ही गुजरातची गाडी वगैरे पकडली होती, पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्शन आयोगाने कोणत्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं नाही. आम्ही आमच्या कंप्लेंट सुद्धा नोंदवलेल्या आहेत. ह्या वेळेस सुद्धा आमच्या इथे पेल्हार गावामध्ये नितीन गायकवाड यांचं जिथे घर आहे त्या टर्निंग पॉइंटवर रात्रीचे 2:20 वाजले होते आणि आमचे कार्यकर्ते, पेल्हार बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते सोहेब मेमन, हैदर शहा आणि शाहिद खान हे सगळे जण उपस्थित असताना रात्रीची गस्त घालत होते. आम्हाला माहिती आहे की रात्रीची वेळ ही फार भयानक वेळ आहे 2-3 दिवसामध्ये आणि ह्या वेळात काहीतरी काळ बंगाळ होऊ शकतं, म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते गस्त घालत होते. त्या दरम्यान आमच्या पेल्हार गावातील एक भाजपाचा कार्यकर्ता अमोल कसबे, त्याच्या जोडीला त्याची बसवंत आणि त्याच्या जोडीला पूर्ण टीम अशी गाडी घेऊन भरधाव वेगाने जात होते. आमच्या कार्यकर्त्यांना संशय आला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. अचानक एका मोडवरती थांबले गेले आणि त्या गाडीमध्ये आम्ही त्या गाडी सांगितलं का बाबा तुम्ही डिक्की ओपन करा. ते डिक्की ओपन करत नव्हते, म्हणून आमच्या शोहेब मेमननी, हैदर शाह ह्या लोकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना लागलीच बोलवलं आणि पोलिसांच्या समक्ष ती गाडी जी डिक्की होती स्कूटरची ती ओपन केली आणि ओपन डिक्कीमध्ये सगळ्यांचे व्हाईट कव्हर मध्ये, एन्व्हलप मध्ये पैसे होते आणि असे एकूण 10,09,000ची रोकड रात्री 2:20-2:25 दरम्यान ही सापडली गेली. म्हणजे आपण जर बघितलं तर बीजेपी सत्तेमध्ये येण्यासाठी काही करू शकते हे एक उदाहरण आजच नाहीये. ह्या अगोदर पण जेव्हा विधानसभेचं 2024ला इलेक्शन झालं त्यावेळेला विवांत हॉटेलमध्ये पण अशाच प्रकारची रोकड आणि अशा प्रकारचं आचारसंहिता लागू असताना सुद्धा त्यांनी अशा प्रकारचा गोंधळ केला होता. म्हणजे ही त्याला आता सवय पडलेली आहे आणि त्याला सत्तेशी ते राहू शकणार नाही हे दिसून येतं. आपको मसला ये हुआ था कि आज माहौल देख रहे हो, चुनाव का माहौल चल रहा है. आज बड़े 5-6 साल के बाद इलेक्शन आए नगर पालिका के, तो यहाँ बहुत मारामारी चल रही है. हर किसी का यहाँ पे नज़र है. यहाँ पर हर समाज रहते हैं, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब मिलकर रहते हैं और यहाँ की आबादी भी काफ़ी अच्छी खासी है. तो यहाँ पे जो चुनावी माहौल है बहुत गरमाया हुआ है. हर एक पार्टी की नज़र है. तो हमें ये यहाँ के हम कार्यकर्ता है, बहुजन विकास आघाड़ी के हम कार्यकर्ता है, तो हमें संशय था कि ये सब चीज़ें होती है क्योंकि बीजेपी की जो सत्ता चल रही है इन्हें ना पैसे की कमी है ना ईवीएम मशीन की कमी है. तो इस हिसाब से हम लोग हमारा जो कार्य है हम बहुत अच्छे से निभा रहे थे. तो हमारे जो जितने भी मेरे दोस्त, मेरे कार्यकर्ता, अपने बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता जितने भी थे, हम लोग रात को गश्त दे रहे थे कि कोई गलत चीज ना हो, यहाँ पे पैसे ना बांटे जाए, वोट खरीद बिक्री ना करी जाए. तो यही चीज के चक्कर में हम सब बाजू घूम रहे थे. तो हमारे गांव में रात को गाड़ियां आ रही है, फॉर्च्यूनर आ रही है, कभी ब्रेजा आ रही है, कभी स्कॉर्पियो आ रही है, ब्लैक स्कॉर्पियो आ रही है. सब गाड़ियां रात को 1 बजे 2 बजे आ रही है. उसी के बीच में एक ऐसा प्रकरण हुआ कि हमारे जो कार्यकर्ता सब लोग घूम रहे थे, तो उन्होंने मुझे एक जन ने इन्फॉर्म किया कि भाई अमोल कसबे जो बीजेपी के अध्यक्ष है, शायद पदाधिकारी है कोई, तो भी सर चिटनीस वगैरह है वो, और रहने का इनका पेल्हार में ही है. तो बोले वो रोड क्रॉस कर रहे हैं पेल्हार से. तो मैं बोला ठीक है. तो जब मैंने जाकर के देखा, हमने उनका पीछा किया, तो इलाफ होटल है उसके बाजू में गली है जहाँ पे पूरा अंधेरा रहता है, इंडस्ट्रीज है. तो उसमें वो बाइक लेकर के उन्होंने एंट्री की. जब एंट्री करी तो उसके आगे जब हम गए उनके पीछे पीछे, तो ऑलरेडी वहाँ पे 2 बाइक और एक्टिवा खड़ी थी और अमोल कसबे जी ने उनको कुछ दिया और जैसे हम उनके पीछे गए ना तो वो डर के मारे भागे और इतना स्पीड में भागे, उन्होंने ना आओ देखा ना ताव देखा, ना अपनी जान की कीमत देखी उन्होंने. बस वो निकलते गए, भागते गए. एक ऐसा मोड़ आया जहाँ पे पेल्हार गांव में स्कूल है, नितिन गायकवाड़ का घर है,
वही मोड़ पे हमने उनको पकड़ा। जब उनको पकड़ा ना तो वो एकदम थरथरा गए। काय झालं मतलब काय झालं ना ते तुम्ही बघूया आपण। तो उसको हमने बोले कि आप डिक्की खोलो। जब डिक्की खोलने की बात आई तो डिक्की नहीं खोल रहे थे एक्टिवा की, और उनके पास एक कैरी बैग लटकी हुई थी, उसमें येलो कलर की फाइल थी, और वो जो कैरी बैग थी उसके ऊपर स्नेहा दुबे जी मैडम और भाजपा का पूरा उसके ऊपर एडवर्टाइजमेंट है। जब वो फाइल हमने हाथ में ली तो उन्होंने हमारे हाथ से छीन ली तो फिर हमने पुलिस वाले जो ये चुनाव आयोग के एसआईटी टीम जो बैठी है यहाँ पे, इनको इन्फॉर्म किया। ये वहां पर आए लोकेशन पे, और आने के बाद उन्होंने वो डिक्की खुलवाई तो उसमें व्हाइट कलर के एनवलप में ना जाने कम से कम मेरे ख्याल से 100 एनवलप रहेंगे, हमने गिने नहीं, लेकिन वो खुद पुलिस वालों ने जब वो खोला है एनवलप तो उसके अंदर फर्स्ट एनवलप जो हम लोग खोला है तो उसमें 10,000 रुपए की रकम रोक निकली है। ऐसे कम से कम 100 पैकेट थे। तो वहां पर सब पैकेट ना खोलते हुए अमोल कस्बे और उनके जो साथी लोग थे उनको हम लोग पुलिस स्टेशन पुलिस वाले लेकर के गए, और जब वहां पर लेकर जाने के बाद ये बात पंचनामे में पता चली, जब वो एफआईआर वगैरह दर्ज करने की बात आई तो वो पैसे की जब रकम निकाली गई ना एक एक करके, तो टोटल कुल मिला करके 10,09,000 रुपए की रकम आई। मेरा बीजेपी सरकार से और उनके जो वरिष्ठ है जिन्होंने इनको पद दिया अध्यक्ष का, क्या ये उनसे करवा रहे हैं या ये किसी के दबाव में कर रहे हैं? तो इनके पास इतना पैसा आधी रात को आया कहाँ से? इतनी सारी रोक रकम आई कहाँ से? इनके जो बीजेपी सरकार के जो कैंडिडेट है, महायुति के जो कैंडिडेट है, मैं तो बोलता हूँ कि इसके ऊपर चुनाव आयोग ने अच्छी तरीके से जांच करनी चाहिए। उनका सीडीआर निकालना चाहिए कि रात को उन्होंने किससे बात करी, क्या करी, इसके ऊपर एक संज्ञान लेना चाहिए और काफी गंभीरता से इसे देखना चाहिए, क्योंकि ऐसा समझो कि निवडणुकीच्या काळात हे लोकशाहीची हत्या आहे, हे आपण मानू शकतो। तर आमचं हेच सांगणं आहे का अशा लोकांवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की फ्युचर आमच्या जे नौजवान पिढी आहे हे लोक त्यांच्यावर असं बघून काय त्यांच्याशी प्रेरणा घेतील, काय शिकतील। आज उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो। आज आमचा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी। आमचा बहुजन विकास आघाडीचं हेच सांगणं आहे, प्रामाणिकता हेच खरं आहे। तुम्ही लढा, जिंका, हारा हे तुमचं कर्तव्य आहे। रिझल्ट ते काय ते नंतर बघूया आपण, पण आम्ही अशी चोरी चमारी लबाडी आणि अशी खोटे कामं आम्ही करत नाही, आणि आमचे वरिष्ठ पण सुद्धा आम्हाला कधी करायला सांगत नाही। आणि आमचे हितेंद्र ठाकूर आप्पा हे सांगतात, लढायचं असेल तर मर्दासारखं लढा, असं हिजड्यासारखं बाहेरून चांगलं वाटत नाही। हे वोटीची खरेदी विक्री करणे हे चांगली गोष्ट नाही आहे। जर अशा लोकांवर सक्त कारवाई केली नाही तर हे चुनाव आयोगाने हे इलेक्शन वगैरे बंद केले पाहिजे, मला असं वाटतंय। कारण की एक ईव्हीएम आहे, पैसा खूप आहे, भरमसाठ पैसा आहे। एवढा पैसा आला कुठून? त्यांचं काम काय आहे, त्यांचा बिझनेस काय आहे, धंदा काय आहे? एवढ्या रात्री 2 वाजताच्या सुमारास हे एवढे पैसे घेऊन जातात कुठे? आणि इलेक्शनच्या काळात चुनाव आयोगाचं फक्त एकदम जीआर आहे का 50,000 रुपयाच्या वरती घेऊन जाणं शक्यता नाहीये। तुम्ही एवढे पैसे घेऊन कुठे चाललेत? पोलीस सुद्धा त्यांना, मला समजत नाही का पोलीस त्यांच्यावर कठोरपणे का नाही वागत आहे? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, काय आहे, याची निष्पक्ष जांच व्हायला पाहिजे, आमचं हे सांगणं आहे। आणि आमचा पक्ष, आमचे बहुजन विकास आघाडी हे आम्हाला कधीच करायला सांगत नाही। अशी निर्लज्जता आम्ही कधीच केली नाही आणि भविष्यात सुद्धा आम्ही कधी करू नाही। हीच आमची लोकांना पण हे निवेदन आहे, आणि मी आपल्या जनतेशी फक्त एवढंच निवेदन करतो, कोण पण असो, माझा भाऊ असो, माझा मित्र असो, माझे नातेवाईक असो, कोण पण असो, मी हेच सांगतो का 1,000-2,000 रुपये मध्ये तुम्ही तुमची लायकी, तुमचा वोट, तुमचा अधिकार विकू नका। तुम्ही अगर जर 2,000-3,000 रुपये मध्ये तुम्ही असा वोट विकला ना, 5 वर्षाची तुमची किंमत काय तरी 50 पैसे, 1 रुपये तरी जाते, 2 रुपये, 5 रुपये जात असते। तर एवढी आपली लायकी कमी नाही आहे। तुम्ही आपली लायकी कमी करू नये, कोणाच्या पण सांगण्यावर वरवळू नये, आणि आपला हक्क मतदानाचा आहे। आणि तुम्ही जर अगर प्रामाणिकपणे अगर वोट दिला तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगली सरकार, चांगला नेता, चांगला पक्ष निवडून आणू शकता। एवढंच माझं सांगणं आहे।